नमः पार्वती पते हर हर महादेव. शिवपार्वतीचा, शिव उमेचा, रुद्र उमाचा विवाह संपन्न झालाय आणि आलेल्या सर्वांचे आभार मानून ब्रह्मदेवांना इच्छित वरदान देऊन शिव आणि उमा आपल्या निवासस्थानाकडे, आपल्या धामाकडे निघालेले आहेत आणि ते धाम आहे कैलास. दक्षाचे आभार मानले, दक्षाला वंदन केलंय जावयानी. आभार मानून आपल्या पत्नीच घेऊन शिव कैलासाकडे निघालेत. कैलासावर तर आनंदी आनंद आहे. काय ते नंदी, रुद्र, गण सगळे असे आनंदात आहेत. कुणी काय वाजवताय, कुणी काय गाणे म्हणताय, कुणी नर्तन करताय. प्रत्येक जण आपापल्या आनंदात मग्न आहे आणि शिवपार्वती कैलासावरती आलेले आहेत. कैलासावरती आल्यानंतर आता संसाराची जाणीव करून देणं आवश्यक आहे. बघा, संसाराची जाणीव करून देणं आवश्यक आहे. काय, बायको नवी घरात आली, नव्याने घरात आली. नवी बायको म्हणजे जुनी होती का असा प्रश्न येईल. बायको घरात आली की तिला आपल्या घरच्याची ओळख करून देणे, पत्नी म्हणून असलेल्या धर्माची ओळख करून देणे ही जबाबदारी पतीवरती असते. आपण तो चित्रपट पाहतो ना, सुनो जी दुल्हन तुम आगे बढ़ो जी, ये है तुम्हारे घर के ससुर जी, ये है तुम्हारे ससुर जी, ये है तुम्हारे घर के मुखिया, ये है तुम्हारी सासू माँ. हे जे गाणं आपण ऐकलं होतं ना, तसं आहे ते. या कर्तव्याची, ज्ञानाची, इथल्या रूढीची, परंपरांची ओळख करून द्यायची असते आलेल्या मुलीला नव्या घरात आपल्या. आणि मग ती त्या सगळ्या समजून घेऊन पुढे संसाराला लागत असते. म्हणजे उगाच नाही आपल्याकडं देवाधर्माच्या लगेच दर्शनाला जात. लग्न झाल्याबरोबर काय होतं तर आपल्या कुलदेवतेला नेऊन आणलं जातं. आपल्या घरातल्या नियमित पूजा अर्चा करायच्या देवाच्या दर्शनाला नेलं जातं. का तर आता कुलदैवत हे आहे, आराध्य दैवत हे आहे, देवी या आहेत. आणि त्यावेळी त्या वावर जत्रेत आपल्यासोबत अनेक लोक असतात. मग त्यावेळी त्या लोकांच्या ओळखी होतात. दीर कळतो, ननंद कळते, सासू कळते, सासरा कळतो, आजूबाजूची माणसं समजतात. या सगळ्या गोष्टी तिला कराव्या लागतात. काही गावामध्ये अजूनही मराठवाड्यातल्या ती पद्धत आहे बघा. लग्न झालं की गावात आलेली सून रुळली, 1-2-3 दिवस झाले, 4 दिवस झाले की तिच्या हातामध्ये येसर दिलं जातं. म्हणजे मेतकूट, येसर, मितकूट, मसाले असे खमंग पदार्थ दिले जातात. काही ठिकाणी तेलच्या केल्या जातात. त्याला पुऱ्या तळलेल्या, मसाला घातलेल्या पुऱ्या केल्या जातात आणि तिला गावभर फिरवलं जातं आणि ती शिदोरी दिली जाते. ती तेलच्या शिदोरी म्हणतात, कुठे कुठे तेलच्या म्हणतात, काही ठिकाणी येसर मितकूट देणं म्हणतात. ही सगळी पद्धत करवली जाते. ती का करायची तर गावातल्या माणसांची, स्वभावाची, व्यक्तींची ओळख व्हावी, आजूबाजूचा परिसर कळावा, यासाठी ते केलं जायचं. मग लग्नात गोडधोड खाऊ घातलेलं असतं म्हणून आता ते खमंग नेऊन द्यायचं, हा त्या मागचा हेतू असतो. पुन्हा एकदा गोडधोड काय द्यायचं, जरा काहीतरी खमंग देऊ, जरा काहीतरी वेगळं देऊ, हा त्या मागचा हेतू असतो. पण ओळख व्हावी, परिचय व्हावा, असा तो हेतू असतो. तसं भगवान शिवानी कथेपासून लांब जायचं नाहीये. कारण हे सांगता सांगता कथेचा आशय जर निघून गेला तर उपयोग काय. कथा सांगितली काय तर बाकीच्याच गोष्टी जास्त, असं नको व्हायला. भगवान शिवानी उमेला आपल्याकडं आणल्यानंतर जेव्हा कैलासावरती निवास सुरू झालेला आहे तेव्हा काही गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे. शिवपुराणात आल्याबरोबर शिव उमेसोबत कसे रोमॅन्टिक वागले याचं वर्णन नाही आहे आधी. कसे छान वागले, रोमॅन्टिक वागले याचं वर्णन नाही आहे आधी. त्यांनी उमेला काय काय ज्ञान दिलं, आपला संसार कसा आहे ते सांगितलं. अहो, तुमचा आमचा संसार असतो या छोट्या छोट्या माणसांपुरता मर्यादित. सासू, सासरा, ननंद, दीर, भावजय यांच्या पुरता विखुरलेला असतो. शिवाचा संसार जगाचा संसार आहे आणि या जगाच्या संसाराची माहिती उमेला द्यायची असेल तर शिव काय सांगतील. शिवानी उमेला आल्याबरोबर सतीला नवविधा भक्ती काय असते हे सांगितलंय. नवविधा भक्ती काय असते हे सांगितलंय. यंत्रशास्त्र, मंत्रशास्त्र,
तंत्रशास्त्र, यंत्रशास्त्र, मी पुन्हा शब्द उच्चारतोय ते मुद्दाम, यंत्र, मंत्र आणि तंत्र, टेक्नॉलॉजी, तंत्र, यंत्र, मशीन, यंत्र, मशीन, तंत्र, टेक्नॉलॉजी आणि मंत्रशास्त्र सुद्धा शिकवलेलं आहे. यंत्र, तंत्र, मंत्र, तीनही शास्त्रांची जाणीव करून दिलेली आहे. म्हणजे आमच्या दुर्दैवाने पुढच्या काळामध्ये नोंदी ठेवणारी माणसं नव्हती आणि ठेवलेल्या नोंदी अनेक परकीय आक्रमकांनी जाळून टाकल्या होत्या. अहो, आमचा रायगड जाळला, आमचा शनिवारवाडा जाळला, नालंदा जाळलं, तक्षशिला जाळलं, बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या आधी जे तिथं होतं ते सगळं जाळून टाकलं. अहो, जेव्हा झाशीवर ताबा घेतला इंग्रजांनी तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा झाशीतली लायब्ररी जाळलं. त्यामुळं सगळेच नोंदी असतील असं नाही, पण शिवानी यंत्र, तंत्र, मंत्र, शास्त्र शिकवलंय. शास्त्र म्हणजे विज्ञान, सायन्स हे शिकवलंय. धर्ममय साधना काय आहे ते शिकवलंय. धर्ममय साधना, नुसती साधना नव्हे, धर्म असला पाहिजे. धर्म काय आहे? धारयती इति धर्मा, जो आपण धारण करतो तो धर्म आहे. धर्म म्हणजे पूजापाठ करणे म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे समता, समरसता, धर्म म्हणजे अशी गोष्ट जी सर्वांसाठी योग्य ठरेल, न्याय संगत ठरेल. अशी धर्ममय साधना काय असते हे सतीला शिकवलेलं आहे. राजधर्माचं स्वरूप काय आहे हे सतीला शिकवलंय. पुरुषांचा आणि स्त्रियांचा धर्म काय असतो. धर्म म्हणजे पुन्हा पुरुष हिंदू, स्त्री अमुक एक असं नाही आहे, ते धर्म नाही. पुरुष धर्म काय आहे, त्यांना काय काम करायचं आहे. स्त्री धर्म काय आहे, तिने काय काम करायचं आहे, याविषयीचे ज्ञान दिलेलं आहे. वैद्यकशास्त्र शिकवलंय, ज्योतिषशास्त्र शिकवलंय. आता हे शब्द जे मी वापरतोय ते शिवपुराणातले वापरतोय, माझ्या मनातले नाही. आणि शिवपुराणात जे लिहिलेत ते आधीपासूनच लिहिलेले आहेत, ते आत्ता नाही. म्हणजे रिप्रिंट करताना कुणीतरी एडिट करून घुसळलंय हा प्रकार नाही आहे ना, ते आधीपासूनच आहे. त्यामुळं वैद्यकशास्त्र शिकवलंय, ज्योतिषशास्त्र शिकवलंय. या सगळ्या विज्ञानाची माहिती करून देताना वर्णाश्रम धर्म शिकवलाय. म्हणजे तुम्ही आत्ता कोणत्या वर्ण शिकवलेत, आश्रम शिकवलाय, धर्म शिकवलाय. आता पुन्हा वर्ण म्हणजे जन्म नव्हे, हे लक्षात ठेवायचं. वर्ण म्हणजे जन्म नव्हे. प्रत्येक आश्रमातला एक वर्ण आहे, प्रत्येक आश्रमातला. म्हणजे तुम्ही विद्या ग्रहण करत असता, तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये असता, पहिल्यांदा तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमात असता, पुन्हा गृहस्थ येता, ब्रह्मचर्य, गृहस्थ, संन्यस्त आणि वानप्रस्थ. या प्रत्येक आश्रमातला तुमचा वर्ण बदलत जातोय, कामामुळं सगळं बदलत जात आहे. ब्रह्मचर्य आश्रमात वेदाध्ययन आणि वेदाध्यापन करू लागलात की ब्राह्मण वर्णामध्ये जाल, पुन्हा वेगळ्या कामाने तुमचा वर्ण बदलेल. संन्यास झाल्यावर तुमचा वर्ण बदलेल, पुन्हा ऋषी मुनींच्या संन्याशांच्या ह्याच्यामध्ये वानप्रस्थात तुम्ही निघून जाल. या प्रत्येक वेळेसचा धर्म काय ते शिकवलंय. या दोघांना ज्ञान देताना आणि घेताना बघून हे जोडपं परब्रह्म स्वरूप वाटायला लागलंय, परब्रह्म स्वरूप वाटायला लागलं. हसत खेळत ज्ञान मिळवत कैलासावरती शिव आणि पार्वतीचा संसार उत्तम पद्धतीनं चालू आहे. आणि हो, आत्ता स्त्रिया सारखं फिरायला चला म्हणतात ना, ते काही चूक नाहीये बरं का. जाऊ जरा फिरायला, बाहेर जाऊन येऊ ना असं म्हणणाऱ्या बायकांनी लक्षात ठेवावं. त्यांच्यासाठी ही कथा जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. तुकडा काढून रील कडून नवऱ्याला ऐकवा. शिव आणि सती हे सारखं आउटिंगला जात होते, सारखं बाहेर जात होते. बघा तुम्ही अजूनही कथा ऐकताना शिवपार्वतीवर विमानात बसून चालले होते, ऐकता ना. या जगाचा फेरफटका मारावा, कसं चाललंय ते बघावं, त्यात काही मदत करता येते का बघायला जावं, यासाठी ते फिरत होते. महादेव आणि सती या सगळ्या पृथ्वीचं भ्रमण करत
आपण संचालित केलेली, आपण संचालित करत असलेली, आपण निर्मिती केलेली पृथ्वी कशी चालतीये हे बघण्यासाठी ते बघायला जात होते. फिरता फिरता दंडकारण्यामध्ये आले आणि दंडकारण्यामध्ये आल्यावर दोन तरुण त्यांना दिसले की जे अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये, घाबरलेल्या स्थितीमध्ये, अगदीच दया येईल अशा अवस्थेमध्ये फिरतायत. एक समोरचा तरुण सीते 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 असा उच्चार करतोय. तो झाडांना वेलींना विचारतोय, माझी सीता दिसली का, माझी सीता दिसली का. आणि या दोन तरुणांना बघून महादेव अनन्य भावानी नमस्कार करतायत. सतीला वाटलं आपलं येड आहे का काय. बायकांना कधी खात्री नसते बघा. ती आपल्याकडे ती गंमत आहे ना ती, की बायको नवऱ्याला विचारते कुठं चाललात. तो म्हणतो जरा चाललोय बाहेर. का चाललात. तुम्हीच गेलं पाहिजे का. सोबत कोण कोण आहे. परत कधी येणार. तिथं जाऊन काय करणार. मी आलं तर जमणार नाही का. गेलंच पाहिजे का. तुमच्यानीच होणार आहे का. दुसऱ्या कोणीतरी केलं तर नाही जमणार का. या प्रश्नाच्या उत्तराने तो वैतागतो. तसं पार्वतीला प्रश्न पडलाय, हो जगन्मातेला प्रश्न पडलाय की हा जगाचा निर्माता तारणकर्ता, ज्यातून ब्रह्मा विष्णू निर्माण झाले, तो महादेव सर्वशक्तिमान, ज्याच्या ठाई सगळ्यांनी लीन व्हायला हवं, तो त्या वनात फिरणाऱ्या अत्यंत वाईट अवस्थेतल्या, स्वतःलाच मदतीशिवाय, लोकांच्या मदतीशिवाय अगदी हे समजणाऱ्या, कमकुवत समजणाऱ्या दोन तरुणांच्या समोर महादेव नतमस्तक होत आहेत. ती म्हणाली हे काय आहे. ते म्हणाले हे फार मोठं प्रकरण आहे. म्हणले छे, मला मोठं वाटत नाही. मला नाही मोठं वाटत हे प्रकरण सगळं काय असं एवढं फार मोठं असेल म्हणून. मग काय करायचं. ते म्हणाले जा आणि तूच बघ काय ते. हे कोण आहेत. ते म्हणाले हा जो फिरतोय ना पुढे, जो माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे तो विचारत, तो राम आहे. आणि हा जो मागून फिरतोय तो लक्ष्मण आहे. मग रामाला आणि लक्ष्मणाला मी वंदन करतोय. ते म्हणले अहो हे काय आहे. याची बायको कुठे गेली याला पत्ता नाही, काय माहित नाही. हा सगळ्याला विचारत सुटलाय आणि तुम्ही त्याला वंदन करताय. ते म्हणले ते फार मोठा माणूस आहे, तुला नाही कळायचा. ते म्हणले बघतेच आता किती मोठा आहे ते. आदिशक्तीने बघितलं की याची बायको सीता आहे कशी. ते म्हणले बघ तुला बघायचं जाऊन बघ, मी बसतो आपला वडाखाली इथल्या एका. गेली सीता. पार्वती सती सीतेचं रूप घेतलं आणि रामाच्या समोर उभी. स्वामी म्हणत महादेवाने सीतेला बघितलं, आपलं रामाने सीतेला बघितलं. आता खरं तर वेड्यासारखा सीता 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 म्हणत फिरणाऱ्या रामाला आपली सीता समोर दिसल्यावर कळलं पाहिजे ना की आता आपली अर्धांगिनी आलेली आहे. पण रामाने असे हात जोडले आणि म्हणाले जगन्माते, हे देवी, का माझी अशी परीक्षा बघताय आणि एकट्या का आलात या जंगलात. आपले शिव कुठे आहेत. त्यांना कुठे सोडून आलात. सती परेशान म्हणाली मी जगन्मातेनं असा रूप घेतल्यावर सुद्धा रामाला कळून नाहीये, कळावं. हे कोणतरी वेगळं दिसतंय, म्हणजे रसायनच वेगळं दिसतंय. ती रामाच्या समोर आपल्या मूळ रूपात प्रगट झाली. म्हणाली मी सती, शिव जरा लांब थांबलेत, त्यांनीच मला तुमची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं होतं. माझ्याच मनात शंका होत्या की तुम्ही काय आहात, तुम्ही कोण आहात आणि शिव तुम्हाला का वंदन करतायत, एवढा सन्मान का देतायत. तेव्हा रामाने त्यांच्या आणि शिवाच्या संबंधाची कहाणी सांगायला सुरुवात केली. म्हणाले देवी सती, मी रामचंद्र भगवान विष्णू आहे. तो विष्णू जो शिवांचाच एक अंश आहे. या माझ्या रूपाचं कारण सुद्धा शिव आहेत. रामचंद्रांना रामचंद्र व्हावं लागलंय तेच शिवामुळे बरं का. म्हणजे असं उगाच त्यांना वाटलं रामचंद्र व्हावं म्हणून झालेलं नाहीये. शिवानी रावणाला एवढे वरदान दिले नसते तर हे घडलं नसतं. पण लक्षात ठेवायचं, देव कधीही वरदान देताना अमरत्वाचं देत नाही, लूप होल शिल्लक ठेवूनच देतो, बरोबर व्यवस्था करतो. आजल्या आपले जे होणार नाही ते मागितलं आणि ते घडवायसाठी विष्णूला पाठवलं. ते म्हणले त्यांना जे हवं असतं ते मी करतोच,
म्हणून ते मला वंदन करतात. ते म्हणले तरी सांगा एवढे विष्णू तुम्ही शिवप्रिय कसे झालात? तुमच्या शिवप्रिय होण्याचं कारण काय? ते म्हणले शिव आणि वैष्णव हे भेद तुम्ही करायचे. राम ज्याचा ईश्वर का जो रामाचा ईश्वर हे भेद तुम्ही करत बसायचे. त्याला रामेश्वराचा विग्रह काय करावा हे तुम्ही ठरवावं. पण शिव रामाचे भक्त होते, राम शिवाचे भक्त होते, हे सार्वकालिक सत्य आहे. मग आता ज्या कारणासाठी पर्यटनाला आणलं होतं, वीकेंड ट्रिपला आणलं होतं, बाहेर जाऊन आणलं होतं, आउटिंगला आणलं होतं, क्वालिटी टाइम स्पेंड करायला आणलं होतं, ते काम सुरू झालंय. आता राम सतीला सांगतायत की मी शिवप्रिय काय. ते म्हणाले तुम्हाला सांगू, एकदा काय झालं, शिवानी विश्वकर्म्याला बोलवलं. मग विश्वकर्म्याला बोलवून एका नगरीची स्थापना करायला लावली. आणि ती नगरी अशी सुंदर होती, तो गोलोक होता. या गोलोकात काय केलं, कसं घडलं हे पुढच्या भागात सांगतो. आणि त्यानंतर एक महाभयंकर सत्य घडणार आहे, तेही काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.